आज आपण पाहूया जवसाची चटणी कशी बनवायची। त्याच्यासाठी मी बारकी वाटी जवस, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 बारीक वाटी शेंगदाणे, तिखट आणि मीठ चवीनुसार घेतलेला आहे। सो सर्वप्रथम आपण जे जवस आहेत त्यांना असं भाजून घ्यायचं आहे प्रॉपरली। त्याच्यानंतर जिरे सुद्धा तसेच भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा मी पॅन मध्ये असे भाजून घेतलेत आणि सेम रीतीने मी तीळ सुद्धा भाजून घेतले होते। आपण या सगळ्या मिश्रणाला आता एका ताटात घ्यायचं आहे आणि लसूण वगैरे सुद्धा त्याच्यात आहेत। आता आपण याला मिक्सर मध्ये ॲड करूया। सो मिक्सरच्या जार मध्ये मी याला ॲड केले आणि आपण आता त्याची चटणी करून घेऊया। फार एकदम बारीक फाईन पेस्ट नाही करायची, जशी आपल्याला चटणीसाठी आवश्यक आहे त्या रीतीनेच आपल्याला ही बनवायची आहे। अशात बऱ्याच लोकांमध्ये चांगल्या फॅट संबंधी बरीच जागरूकता निर्माण झाली आहे। तर जवसामध्ये ते जे चांगले फॅट आहेत त्यापैकी ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं चांगलं प्रमाण आढळतं। तर आपल्याला बाहेरून सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा जर आपण आपल्या आहारात रोज 2 चमचे जरी ही चटणी खाल्ली, आपण कशासोबत सुद्धा खाऊ शकतो, दह्यासोबत वगैरे, तर आपल्याला चांगल्या फॅटी ॲसिड्सची कमतरता होणार नाही आणि बऱ्याच आजारांपासून आपल्याला प्रिव्हेंशन मिळू शकेल। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।